नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये. तर आज आपण 1 किलो खव्यापासून गुलाबजामुन बनवणार आहोत. खूप छान असे गुलाबजामुन तयार होतात. इथे मी प्लेटमध्ये तुम्हाला एक गुलाबजामुन कटसुद्धा करून दाखवते. अगदी तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात जमतील इतके ज्युशी असे गुलाबजामुन आपले झालेले आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी तुम्हाला एक गुलाबजामुन कट करून दाखवते. पाहू शकता छान असा ज्युशी आपला गुलाबजामुन तयार झालेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी 1 किलो खवा घेतलेला आहे. तर हा खवा मी मार्केटमधून आणलेला आहे. इथे पाहू शकता छान असा आपला हा खवा आहे. खवा बाजूला ठेवून मैद्याचं प्रमाण पाहू. तर इथे आपण 1 किलो खवा घेतलेला आहे. त्यासाठी आपल्याला 250 ग्रॅम एवढा मैदा लागणार आहे. जर तुम्हाला हे वजनी प्रमाण कळालं नाही तर इथे तुम्ही एका वाटीनं हा खवा मोजून घ्यायचा आहे. जर 4 वाट्या तुमचा हा खवा भरला तर इथे तुम्ही 1 वाटी मैदा घ्यायचा आहे. तर आता हा खवा आपण छान असा मळून घेऊ. तर आपला 2 ते 3 मिनटं खवा छान असा मऊ करून घ्यायचा आहे. छान असा मळून घ्यायचा आहे. पीठ मळण्यासाठी आपल्याला मोठी परात घ्यायची आहे. मोठ्या परातीमध्ये छान असं आपल्याला पीठ मळता येतं आणि छान असा खवा हा आपल्याला मऊसुद्धा करता येतो. तर इथे खवा आपला मळून झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला मैदा टाकायचा आहे. मैदा टाकताना आपल्याला मैदा एकदमच टाकायचा नाही, तर थोडा थोडा करून यामध्ये मैदा टाकायचा आहे. थोडा थोडा मैदा टाकूनच आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. पीठ मळत असतानाच यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडासुद्धा टाकायचा आहे. यामुळे आपले गुलाबजामुन छान असे फुललेसुद्धा जातात. तर मिश्रण छान असं मळून घेऊ. थोडा थोडा मैदा करून अंदाज घेत आपल्याला यामध्ये मैदा टाकायचा आहे. मैदा एकदम टाकायचा नाही, कारण इथे आपला खवा पातळ जर असेल तर मैदा आपल्याला जास्तसुद्धा लागू शकतो आणि खवा जर घट्ट असेल तर मैदा कमी लागू शकतो. 2-3 चमचे मैदा कमी जास्त होऊ शकतो. तर इथे मैदा मी टाकलेला आहे. पुन्हा थोडासा मैदा टाकलेला आहे. इथे अंदाज घेऊनच आपल्याला मैदा यामध्ये टाकायचा आहे आणि पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. इथे आपलं मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे. पाहू शकता छान असं झालेलं आहे. आता हे मिश्रण मी इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे. जास्त वेळ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जास्त वेळ मळल्यामुळे मिश्रण छान असं एकजीव होतं. तर इथे मिश्रणाचे मी 4 भाग केलेले आहे. तर एक एक भाग घेऊन आपल्याला अशा प्रकारे जसं आपण भाकरीला पीठ मळतो अगदी त्याच प्रकारे छान असं आपल्याला पीठ हे मऊ करून घ्यायचं आहे. सगळं पीठ इथे मी मऊ करून घेतलेलं आहे. पाहू शकता छान असं झालेलं आहे. आता आपण गुलाबजामुनसुद्धा तयार करून घेऊ. तर मिश्रणातील थोडासा गोळा मी हातावर घेतलेला आहे. तर हातावर आपल्याला गोळा हा रगडून रगडून घ्यायचा आहे आणि गोल करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता छान असा आपल्याला गुलाबजामुन तयार करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता छान असा गुलाबजामुन तयार झालेला आहे. गुलाबजामुनवर एकही आपल्याला क्रॅक येऊन द्यायचा नाही. तर मऊ मुलायम असे आपल्याला गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत. छान असे हातावर रगडून रगडून गोल असे तयार करून घ्यायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता दुसरासुद्धा गुलाबजामुन मी तुम्हाला करून दाखवते. तर इथे छान असा आपला दुसरासुद्धा गुलाबजामुन तयार झालेला आहे. अशाच प्रकारे आपल्याला सगळे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहेत. छान असे गुलाबजामुन झालेले आहेत. तर इथे सगळे गुलाबजामुन मी बनवून घेतलेले आहे. पाहू शकता छान असे झालेले आहेत. आता हे गुलाबजामुन आपण तळूनसुद्धा घेणार आहोत. त्याआधी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहेत आणि चासणी बनवायची आहे. त्यासाठी इथे मी साखर घेतलेली आहे. तर इथे मी 1.5 किलो साखर घेतलेली आहे. 1 किलो खवा होता, त्यासाठी आपल्याला 1.5 किलो साखर लागणार आहे. आणि साखरेसाठी पाणी घेतलेलं आहे. पाऊण लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे. तर आता हे गॅसवर मांडू आणि साखर छान अशी वितळून घेऊ. तर इथे सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साखरसुद्धा आपली पटकन विरली जाईल. तर सुरुवातीला मी गॅस मोठाच ठेवलेला आहे. मोठा गॅस ठेवलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता साखर आपली विरघळलेली आहे. आता इथे आपल्या चासणीला उकळीसुद्धा आलेली आहे. उकळी आल्याच्या नंतर 8 ते 9 मिनटं मंद आचेवर आपल्याला ही चासणी उकळून द्यायची आहे. तर आपल्याला पाक इथे पातळ हवा आहे, घट्ट करायचा नाही. त्यामुळे जास्त वेळसुद्धा चासणी आपल्याला ठेवायची नाही. तर इथे कढईमध्ये आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता थोडासा मी पिठाचा गोळा त्यामध्ये टाकलेला आहे. तर गुलाबजामुनसुद्धा आपण तळून घेऊ. तर चासणीचं मी बंद केलेलं आहे. गुलाबजामुन आपण तळून घेऊ. मंद आचेवर गुलाबजामुन आपल्याला तळून घ्यायचे आहेत.
इथे आपल्याला गुलाबजामुन पलटायचे नाहीत, तर हलक्या हाताने गुलाबजामुन फक्त थोडेसे ढवळून घ्यायचे आहेत. सारखे आपल्याला गुलाबजामुन ढवळून घ्यायचे आहेत, हलक्या हाताने ढवळायचे आहेत, जेणेकरून आपले गुलाबजामुन सगळ्या बाजूने एकसारखे तळले जातील, एकसारखा आपल्या गुलाबजामुनला कलरसुद्धा येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता थोडा थोडा आपल्या गुलाबजामुनला कलर यायला लागलेला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहता ते सुद्धा नक्की कळवा आणि हाईपचे पॉईंटसुद्धा नक्की द्या. तर इथे आपला छोटासा जो गुलाबजामुन मी तेल तापलेलं पाहण्यासाठी टाकलेला होता तो सुद्धा तळलेला आहे, काढून घेतलेला आहे. आणि दुसरेसुद्धा गुलाबजामुन आपले छान असे तळलेले आहेत, काढून घेऊ. पाहू शकता छान असे आपले गुलाबजामुन इथे तळलेले आहेत. इथे मी झाऱ्यामध्ये गुलाबजामुन काढून घेतलेले आहेत. आता हे गुलाबजामुन आपल्याला गरम असताना चासणीमध्ये टाकायचे आहेत, पण इथे चासणी मी 2 पातेल्यामध्ये ठेवलेली आहे. चासणी आपली थोडीशी थंड झालेली आहे, कारण एकदमच गरम चासणीमध्ये आपल्याला गुलाबजामुन टाकायचे नाहीत. गरम चासणीमध्ये जर तुम्ही गुलाबजामुन टाकले तर गुलाबजामुन मोडूसुद्धा शकतात. त्यामुळे चासणी थोडीशी थंड झाली की त्यानंतरच आपल्याला गुलाबजामुन त्यामध्ये टाकायचे आहेत आणि हलक्या हाताने अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामुन ढवळूनसुद्धा घ्यायचे आहेत, जेणेकरून गुलाबजामुन आपले चासणीमध्ये छान असे मुरलेसुद्धा जातात. इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अशा प्रकारे आपल्याला गुलाबजामुन ढवळून घ्यायचे आहेत. छान असे आपले गुलाबजामुन हे तयार झालेले आहे. पाहू शकता छान असा रंगसुद्धा आलेला आहे. तर सगळे गुलाबजामुन आपल्याला अशाच प्रकारे तळून यामध्ये टाकायचे आहेत आणि हलक्या हाताने गुलाबजामुन आपल्याला चासणीमध्ये डुबवायचे आहेत. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे गुलाबजामुन आपल्याला ढवळून घ्यायचे आहेत, हलक्या हाताने ढवळून घ्यायचे आहेत. तर छान असे आपले इथे गुलाबजामुन तयार झालेले आहेत. पाहू शकता छान असे झालेले आहेत. तर हे गुलाबजामुन आपल्याला 6 ते 7 तासासाठी मुरवत ठेवायचे आहेत. छान असा कलर आपल्या गुलाबजामुनला आलेला आहे, छान असे मुरलेले आहेत. तर आता गुलाबजामुन मी तुम्हाला एका प्लेटमध्ये काढूनसुद्धा दाखवते. गुलाबजामुन पाकामध्ये टाकताना मी थोडीशी वेलची पूडसुद्धा त्यामध्ये टाकलेली आहे. तुम्ही पीठ मळताना पिठामध्ये सुद्धा वेलची पूड टाकली तरी चालतं. तर इथे प्लेटमध्ये मी गुलाबजामुन 4 एवढे काढून घेतलेले आहेत. एक गुलाबजामुन मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता छान असा गुलाबजामुनच्या आतपर्यंत आपला पाक मुरलेला आहे. पाहू शकता छान असे ज्युशी आपले गुलाबजामुन तयार झालेले आहेत. तर गुलाबजामुन नक्की करून पहा आणि कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. इथे तुम्ही पाहू शकता हाताने सुद्धा आपला गुलाबजामुन छान असा मोडत आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.